नाव शुभांगी गजानन फुके। आमच्या गावामध्ये खूप वर्षापासून दारूचा धंदा चालू आहे। त्यामुळे आम्ही महिला खूप कंटाळून गेलो आहे। यामुळे आम्ही मानायला पण खूप वेळा गेलो, त्यांनी पण खूप आम्हाला हे केलं नाही की तुम्ही म्हणे दारूच्या इथं जा म्हणे। त्यांनी स्वतः आम्हाला सर दारूचं शोधायला लावलं। त्यांनी मागं राहिले, हे काम आमचं आहे काय, हे काम त्यांचं आहे, तरी त्यांनी आम्हाला दारूवाल्याला शोधायला लावलं। आम्ही समोर होतो, ते मागं होते आणि आमच्या गावातला एकही सोपट नाही आम्हाला, तरी आम्ही महिलांनी हा निर्णय केला की दारूबंदी झालीच पाहिजे। आमच्या गावामध्ये चार जण दारू विक्री करतात, ते आम्हाला सुद्धा पण शिवीगाळ करतात आणि असे म्हणतात की आमचे हप्ते चालू आहे, आम्ही दारू बंद करत नाही आणि आम्हाला मारायची पण धमकी देऊन राहिली। सर आम्ही काय करा मग महिलांनी, आम्ही खूप कंटाळून गेलेलो आहोत। म्हणून आम्ही महिला हा निर्णय पूर्ण करू राहिलो की आमच्या गावामध्ये दारूबंदी झालीच पाहिजे। ममता गौतम बांबोडे। त्रास तर एवढा होता, तुम्हाला काय सांगू आता। आम्हाला रात्र झोपून येते। 12वीत पोरगा आहे शाळेत। आता आईच्या घरी गेली तर महिलांना उभं केलं, धन्यवाद यायचाही आहे जास्त त्याचा। म्हणून मी आली, नाही तर आईच्या घरी इथली महिनाभर रागा गेली। दारू पिणं असं नाही आहे, महिनाभर ढोरं नाही चारणं, काहीच नाही करणं, दारू पिणं, कुठेही झोपणं, कुठेही शिवागाळ करणं, शेजारच्या लोकांनाही त्रास आणि आम्हाला त्याच्याहून त्रास। आता करावं काय मग आम्ही? गरीब आहे ना, मजूर आहे ना, काय करा? हे लोक म्हणतात याच्या घरी जा, आम्ही सांगाले दारू देऊ नका, तरी देतात दारू। मग आम्ही करावं काय? त्याले आत्महत्या आम्हीच करून घ्या, पेटाव काय घरात? 1 महिना झाला म्हटलं, आम्हाला त्रास काय होता काय नाही त्या मावलेले माहिती, घरातला त्रास त्या बहिणी माहिती, शेजारची बहिणी काय त्रास होतात आम्हाला, तरी दारूवाले म्हणते काय होत तुमच्या त्याला करून घ्या म्हणते आम्हाला। आम्ही काय मराव काय? 12वीत पोरग गेलं बाई शाळेत, आमचा त्रास आम्हाला माहित काय आहे तो। आम्हाला एवढीच आग्रह विनंती आहे की दारू बंद पाहिजे बस। सुमन सुभाष फुके सर दारूबंदीसाठी शिवगाळ करत आहे। आम्हाला दारू बंद पाहिजे गावातली। ते दारूचे धंदे करून राहिले, शिवगाळ करून राहिले, मारायले। ते म्हणतात की आम्ही तुम्हाला मारतो, दारूच्या पावट्या दाखवतात आणि ते म्हणतात अशी कशी बंद होते दारू, आम्ही पाहतो असे म्हणत आहेत ते। आणि पोलिसांकडे म्हणतात की तुम्ही सांगा, ते म्हणतात की दारू ते कसे काय बंद करतात, आमच्या घरी येऊन त्याचे हप्ते चालू आहे असे म्हणत आहेत ते। आणि त्याने फोन लावल्याबरोबर त्याला सांगत आहेत ते की तुम्ही दारू कुठेही लपून ठेवा, आम्ही येत आहे। लगेच फोन येत आहे तिकडून। गेलो होतो, तत्कार पण केली सर, ते 2 वेळा आले आणि त्यांच्या देगात काही दारू मिळाली नाही। ते गेल्यावर त्याने दारू विक्री चालू केली। आम्ही महिला पण त्यांच्याकडे गेलो सर, पण त्याने दारू बंद केली नाही। आता 8-10 दिवस झाले सर, आमची तत्कार इथं मानायला, त्यानुसार इथं दारू चालूच आहे। महिलांची दारू बंद झाली पाहिजे। आमच्या इथं आसपास कुठंच दारू दिसली पाहिजे सर। शेलूला असो नसो ते आमची काही हे नाही, पण आमच्या हाट्यावर नाही तर वावरात नाही, कुठंच नाही सर दारू बंद झाली पाहिजे। शेलूचा विषय आता त्या दिवशी तुम्ही आले का, त्या दिवशी तुम्ही सांगितलं शेलूचा विषय असा आहे की ते हे बंद झालं पाहिजे। सर आपण जिथं पण जाऊ शेलूला सर आमचं असं म्हणणं आहे महिलाचं की तुम्ही आज इथून नोटीस आमच्या देखत द्या। नोटीस आपण नोटीस त्याची पोलीस आपण तुम्हाला ठराव देऊ, पोलीस आले, हा विषय आहे मद्याचा, दारू विक्री जी आहे की हा विषय मद्याचा आहे। आणि या विषयामध्ये एखादी समजा अवैध दारू विक्री आपल्या गावात होऊ राहिली, उद्या कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न जर उपस्थित झाला तर ती जबाबदारी संबंधित पोलीस करते। तर आता विषय कसा आहे, आता याला बेस म्हणून आपण ग्रामसभेचा ठराव घेतला,